ती उठवा आणि जातनिहाय जनगणना करून ज्यांच्या त्यांच्या वाट्याला जे मिळेल लोकसंख्येनुसार ते त्यांना द्या, ही स्पष्ट भूमिका त्यावेळेस त्यांनी मांडली, त्या राहुलजींची आहे. परंतु त्याला अजिबात सरकार लक्ष देत नाही आणि असे नवीन नवीन सगळ्या समाजांना एखाद्या कॅटेगरीमध्ये घालून ते मुळात ओबीसीच्या मुळावर हे सरकार उठलेलं आहे, हे आता स्पष्ट झालेलं आहे. अच्छा, तुम्ही छगन भुजबळ असेल, प्रकाश शेंडगे असेल यांना फोन केलेले आहे, ते नेते येणार आहेत का? या व्यतिरिक्त काही प्रमुख नेते? तायवाड्यांची भूमिका जी पूर्वी होती ती आता आम्हाला दिसत नाही. त्यांच्या एका शब्दामुळे ते म्हटले की ओबीसीचं यामध्ये काहीही नुकसान होणार नाही. आता ते त्यांच्या चष्म्यातून बघतात की सरकारी चष्म्यातून बघतात की स्वतःच्या चष्म्यातून बघतात, ते त्यांनाच माहीत. आम्ही त्यावर अधिक बोलणार नाही. पुढे येणाऱ्या दिवसामध्ये सत्य परिस्थिती लक्षात येईल. परंतु आम्ही त्यांना आज तरी त्या बैठकीचं निमंत्रण दिलेलं नाही, कारण त्यांची भूमिका ही स्पष्ट नाही. छगन भुजबळ, लक्ष्मण हाके या सगळ्यांच्याकडे निरोप दिलेला आहे आणि सगळ्यांनी एकत्र येऊन ही बैठकीमध्ये उपस्थित राहावेत. भुजबळ साहेबांशी मी दोनदा संपर्क करायचा प्रयत्न केला, झालेला नाही. मी माझ्या ऑफिसला कळवलं होतं, मला माहीत नाही की कालपर्यंत संपर्क झाले का नाही. परंतु भुजबळ साहेबांची भूमिका ही सुद्धा स्पष्ट भूमिका आहे. त्यामुळे त्यांच्या भूमिकेशी सुद्धा आम्ही सहमत आहोत. या JR-मुळे ओबीसीचं नुकसान होत आहे, ते स्पष्ट आहे. मुख्यमंत्री मात्र म्हणताय की सरसकट आम्ही देणार नाही, ओबीसीच्या ताटातलं आम्ही बाहेर देणार दिलेलं नाही. हे बघा, मी कालही बोललो, परवाची बैठक झाली, पुन्हा आजही सांगतोय, मुख्यमंत्री महोदयांनी या संदर्भात सर्वपक्षीय बैठक बोलवावी आणि ती भूमिका विशद करावी. आम्ही जाऊ आणि मुख्यमंत्री महोदयांना सांगू की याचा काय परिणाम होतोय, त्यांचं म्हणणं काय आहे आणि आमचं म्हणणं काय आहे. जर त्यांच्या म्हणण्यानुसार समाधान होत असेल तर आम्ही लोकांच्या पुढे जाऊन सांगू. परंतु याचंही नुकसान होणार नाही, त्यांचंही नुकसान होणार नाही, यांनाही फायदा होईल, त्यांनाही फायदा होईल. हे जे काही आहे हे दोनही समाजाला खेळवण्याचा प्रकार आहे. खरं तर त्या JR-मध्ये स्पष्ट उल्लेख आहे, जो अधिकार पुरावे गोळा करून जात प्रमाणपत्रासाठी लागणारा त्या स्थानिक गाव पातळीवरच्या कर्मचाऱ्यांना दिला. आता मला सांगा की हैदराबाद गॅजेटमध्ये असा कुठलाही आडनावाचा किंवा नावाचा उल्लेख नाही. त्यांनी एवढंच म्हटलं होतं की 9 लाख कुणबी आहेत आणि बाकी 22 लाखापर्यंत मराठी आहेत. आता हे मराठी आणि कुणबी शोधायचे कसे? 9 लाख कोण आहेत? तर याच्यातून काही निष्पन्न किंवा पुरावा त्यामध्ये अजिबात मला दिसत नाही. त्या तज्ज्ञाकडून मी ही माहिती मिळवली आणि त्यांच्या संदर्भात या गॅजेटच्या संदर्भात, हैदराबाद गॅजेटच्या संदर्भात चर्चा झाली. ते म्हणतात की कुठेही नावाचा उल्लेख नाही. त्यामुळे या परिस्थितीमध्ये जी भूमिका सरकारने स्वीकारली आणि जो JR काढला, हा सरसकटचा JR आहे. पात्र हा शब्द वगळल्यानंतर पहिला पात्र होता, त्यावेळेस ती पात्र आम्ही समजू शकत होतो. परंतु आता पात्र कळल्यामुळे सरसकटच मराठा समाजांना ओबीसीमध्ये, ते मराठवाड्यापुरतीच नाही तर महाराष्ट्रातील आहे. आमचं म्हणणं आहे की त्यांना, त्यातील गरीब लोक आहेत, त्यांना काही उपेक्षित लोक असतील, त्यांना दिलं पाहिजे. तुम्ही EWSची तरतूद केली, आरक्षणाची मर्यादा वाढवता येत नाही तरी वाढवून दिली 10%. परत ओबीसी म्हणून देत असताना ओबीसीचं ती कॅप उघडून टाका, 50%च्या आरक्षणावर घेऊन जा, म्हणजे सगळ्यांचं समाधान होईल आणि सगळ्यांना त्यांच्या त्यांच्या जातीनिहाय तेवढं देता येईल. जी राहुल गांधींची भूमिका आहे, ही भूमिका सरकारने स्वीकारावी. तेलंगणामध्ये 42% आरक्षण लागू झालेलं आहे. आता 42% आरक्षण तेलंगणा ओबीसीसाठी लागू करतं, तर या सरकारला काय लकवा मारला काय? घ्या त्यांचा अभ्यास करा आणि महाराष्ट्रातल्या ओबीसींना तेलंगणाच्या धर्तीवर द्या.
हो, जरांगे पाटलांनी म्हटलेलं की आम्ही कधी ओबीसी नेत्यांना विरोध केलेला नाही आहे. मी मराठी आहे, ओबीसी आहे, दोन्ही समाजाचा आहे. नाही असं आहे की मी जरांगे पाटलांना सांगू इच्छितो की तुम्ही ओबीसींना विरोध का केला नाही, की हाच तर विरोध आहे. त्यांच्यामध्ये प्रवेश आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण द्या. तर मग त्या जरांगे पाटलांनी ओबीसीच्या आत्ताची असलेली आरक्षणाची मर्यादा जी आहे ती पुढे वाढवण्यासाठी कधी शब्द बोलले नाहीत. तेलंगणाच्या धर्तीवर हे आरक्षण पुढे न्यावं असं कधी बोलले नाहीत. याचाच अर्थ असा होतो की